नमस्कार, मी संदीप साळुंखे लाईव्ह आणि कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत। आज मी चाललोय निसर्गरम्य अशा पाणलोस गावामध्ये आणि या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की कोकणात जसे अनेक प्रथा परंपरा पाळल्या जातात, म्हणजे अनेक प्रथा परंपरा आहेत, त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा एक परंपरा आहे, ती म्हणजे या ठिकाणी एक नागाचं मंदिर आहे आणि या गावामध्ये नागाची पूजा सुद्धा केली जाते म्हणजे त्या मंदिरामध्ये। आणि या गावामध्ये सर्पदंश होत नाही असं म्हणतात, म्हणजे जो आपला इंडियन कोबरा नाग आणि आपण नागपंचमीला ज्याची पूजा करतो सर्वजण, तर त्या नागाला या ठिकाणी सुद्धा देवता मानून या संपूर्ण गावामध्ये तो म्हणजे त्या ठिकाणी तो वास करतो आणि इथल्या लोकांच्या समस्या किंवा जे काय ते निराकरण करतो। म्हणजे खूप साऱ्या गोष्टी या गावाबद्दल मला ऐकून माहिती आहे। तर आता मी त्या गावामध्ये चाललोय आणि नेमके काय कशा प्रकारचे मंदिर आहे ते संपूर्ण माहिती घेणार आहे आणि ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे, कारण इथल्या ग्रामस्थांना भेटून आपण या मंदिराबद्दल म्हणजे नागाच्या ज्या मंदिराबद्दल आहे त्या ठिकाणी सुद्धा जाणार, ज्या ठिकाणी प्रत्यक्ष नाग दर्शन देतो। भरपूर लोकांना त्यांनी दर्शन दिलंय आणि या गावामध्ये म्हणजे नागाला देवता मानल्यामुळे खूप साऱ्या गोष्टी प्रथा परंपरा त्यानुसार पाळल्या जातात। तर आपण संपूर्ण माहिती घेऊया आणि आता आपण त्या ठिकाणी जाऊया आणि पाणलोसला जाऊन आपण अधिक माहिती घेऊया। तर आता मी चाललोय पाणलोस, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी, आणि या मंदिरात जाऊन आपण दर्शन घेऊन अधिक माहिती घेणार आहोत। आणि जातेवेळी मी मठबुद्रुक गावातील बोमडेश्वर मंदिर जे एक ऐतिहासिक मंदिर आहे त्या मंदिरात सुद्धा दर्शन घेणार आहे आणि तिथून आपण पुढे जाऊया आणि या गावाबद्दल अधिक माहिती घेऊया। तर आता आपण आलोय बोमडेश्वर मंदिराकडे, बुडबुड्याचं मंदिर बोमडेश्वर, आणि हे आता मंदिर जीर्णोद्धार होत आहे मंदिराचा, त्या जीर्णोद्धाराचं काम चालू आहे यांचं मंदिराचं। आपण बोमडेश्वरचं दर्शन घेऊया आणि पुढे पाणलोस गावात जाऊया, पाणलोस मध्ये जाऊया। आता पूर्वीपेक्षा खूप मोठं मंदिर बनते, आणि इथली तळी आपण बघूया बोमडेश्वराची बुडबुडी। आणि सोनू गुरु आपल्याला भेटले। आता मंदिर काम चालू आता मे महिन्यामध्ये होत ना, मे महिन्यात होऊन जाईल, या मे महिन्यात जीर्णोद्धाराचं काम पूर्ण होईल ना, मे महिन्यात एंडिंगला होईल। हा, सुंदर झालं मंदिर आणि पहिलं मंदिर होतं तसंच दिसणार आहे, फक्त थोडा आकार वाढवला यांनी, साईज वाढली ना मंदिराची, आता रुंदी आली जरा साईज वाढवली। हा, बाकी बाहेरून तसाच दिसताला जुना मंदिर होता असं, म्हणजे लुक तसाच ठेवला, जुनं मंदिर मस्त होते। बऱ्याच वर्ष असल्यामुळे होय होय हे सगळं कसं ह्याच्यावर अवलंबून आहे। बरोबर, इकडे पण मंदिराचं काम चालू आहे आणि बुडबुड्याची तळी इकडे आपण बघितली वरून, ते मस्त छान झाली मंदिर, आता मस्त बांधतो, ते लवकरच जीर्णोद्धाराचं काम होईल। तर आपण पाणलोसला जाऊया। अशा प्रकारे सुंदर शिवरात्रीत येतो, बाहेरची येतच हो। हा, या महाशिवरात्री काम चालू असतं बरोबर, काय नाही ह्या आदेश सगळे बरोबर काम चालू आहे पण होत ना, यावर्षी होत पुरा मस्त। चला हो, धन्यवाद। हा येवा या। तर आपण जरा पाणलोस आणि हा समोर आहे ना तो एक सुंदर असा शिव स्मारक, मेघ डांबरी छत्रपतींचा अप्रतिम असा पुतळा समोरून बघूया आपल्याला। अप्रतिम असा पुतळा आहे आणि या ठिकाणी शिवजयंती जोरदार साजरी होते। तर आता आपण इकडून समोर चाललोय, समोरकडनं या बाजूला बुधवळा गाव, आपण या बाजूला चाललोय पाणलोसला।
आपण इथून या बाजूला जाणार आहोत. इकडे पाणलोस आहे आणि इकडे पळसमला गेला रस्ता, हा चिंदरला गेला. म्हणजे हा फाटा चिंदर, इकडे पळसम म्हणजे आपला आता रोड मिळतो मला. आणि या फाट्याने गेल्यानंतर आपण पाणलोस 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 मध्ये आलोय. पहिल्यांदा इथे दर्शन घेऊया, नंतर आपण पुढे जाऊया. देव मांडवीर, इकडे तरंग आहेत, 4 तरंग आहेत आणि एकदम जुन्या काळातलंच मंदिर आहे व लाकडी सुंदर कौलारू मंदिर आहे. आणि आजूबाजूचा परिसर पण मस्त बनवलाय. आणि या ठिकाणी लिहिले, कृपया महिलांनी आत प्रवेश करू नये. तर अशा प्रकारे आपलं मस्त दर्शन झालंय. म्हणजे सुंदर मंदिर परिसर आहे, छान वाटलं. तर आजूबाजूचा परिसर पण दाखवतोय. यात आपण निसर्गरम्य पाणलोस बघतोय, एकदम शांत. बरोबर म्हणतात ना, एकदम कमी लोकसंख्या असलेलं आणि शांत असं ठिकाण. सुंदर मंदिर आणि मंदिर परिसर मस्त वाटलं. सुंदरसा पाणलोसचा निसर्ग बघा, मस्त वाळाचं फुल. तुमचं नाव काय हो? शिवराम घाडेगावकर. त्यांच्याबरोबर पण ते मंदिरच आहे. काय मंदिराचं नाव काय? ते वावळेश्वर मंदिर. आणि तिकडे असतात नाग असता, म्हणजे आता दिसणार नाही नाग तुम्हाला. मग आता नाग दिसणार नाही, मग मध्ये मध्ये असतं. हा केव्हा तरी असं येतं. बघ दिसता का तरी पण. वावळेश्वर मंदिर
रस्ता वगैरे समोरचा रस्ता वगैरे मुळेश्वर मंदिर नाही पहिल्यांदाच येतोय. नाही ऐकून माहित होता फक्त म्हटलं जाऊया ते आपल्यावर आता गाडी काय काय ते आपलं काम सोडून आपल्यावर आले तर बघूया. नागपंचमी दिसता का तेव्हा? नाही तिथे नाही दिसणार तुम्हाला, असं नाही बाहेर वगैरे असं दिसला तरी. आजूबाजू तुम्ही किती वेळा बघितलास? आम्ही नेहमीच बघतो. हा हो नेहमी, कुठे नाही कुठे जसा त्या एरियात असतं. मी किती एक की जास्त इथे हा तसं सांगता येत नाही. कुठेही संपूर्ण ह्याच्यामध्ये ना हे हा. पांडवस आहे ना, हा त्या पांडवस मध्ये तुम्हाला कुठे पण दिसणार, जंगलात पण दिसणार, ओके. असा प्रकार आहे. पण इथं दौड होत नाही मात्र. सर्पदंशी नाही 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 अजिबात. म्हणजे आतापर्यंत एवढ्या पिढ्या गेल्यात ना, हा त्याच्या जवळ 7-8 पिढ्या गेल्यात. हा त्या 7-8 पिढ्याच्या आतमध्ये जर बघितलं ते सर्पदंशी होत नाही. पदव झालेला नाही. तो बारक्याचा होतो, हा फुरसा बिरसा पुढचा होता बिरसा, ते पण नागाचा नाही. नागाचा नाही, अद्याप नाही. हा, बरोबर. अजूनही नाही. हम्म. पूर्वीचे लोक हाताने धरून हे करायचे, बाजूला करायचे. बाजूला करायचे. आता नाही, आता फक्त काय हात लावू शकतात त्याला, हा हा पण कुठे मागून वगैरे असतात बरोबर. ना, हा हा बरोबर. हात लावतात असं. आता घरामध्ये वगैरे जर आला असेल ना, हा तर तो मग आपणच जाणार. म्हणजे त्याला त्याला हे करून लावा, हा. गरज नाही. त्या- म्हणजे हे करण्याची गरज नाही. पकडण्याची करतो. हा ऑटोमॅटिक जाणार तो. जा. नाग देवता बघे. आणि इकडे ह्या मंदिरात उत्सव बित्सव काय नसतं, फक्त नागपंचमी ना. इथे काय नाही. नागपंचमीला फक्त कसं हा. होतं, लोक येतात ते फक्त तिथे हा त्याला फक्त लाया वगैरे काहीतरी हा असतं. प्रसादी देताना जातं. बाकी काय नाही म्हणजे देवस्थानी कसं काय नाही. नाही नाही देवस्थान इतर कार्यक्रम नाही. हा पण हे कसं चालतं, आता आमची जी पूर्ण राहते आहे ना, हम्म ह्याचा अधिकारीच आहे. हा मेन ह्याच्या अंडर सगळं चालतं. बरोबर. कोणाच्या? वावळेश्वराच्या. ह्याच्या अंडर चालतं. आता तुम्ही बघितला तिथे काय तुम्हाला शिवलिंग नाही, हा तुम्हाला फक्त पेड हे दिसणार, पेड पेड. हा हा हा, पेड म्हणतो ना आपण, बरोबर. वाळवीची पेडासारखं हा तसं हे आहे. आणि त्याचं मेन आदस्थान आतमध्ये आहे इकडे. ओके. हेच रायमध्ये. ते मंदिर बांधायला दिलं नाही, हम्म. ही जागा दिली पुढची. या पुढच्या जागेमध्ये असं झालेलं आहे. ओके. जागेवर मंदिर नको बोलले. नाही 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 कौल नाही झाला. नाही म्हणजे द्यायलाच त्याला नाही तो हा हा कौल वगैरे काय नाहीच म्हणाले तिथे. बघे सोपे. त्यावेळी कशी लोकांची पाळणूक कशी होती ना, बरोबर. पहिली पाळणूक नाही तेवढी. बाई माणसाने आतमध्ये जायचं नाही ते द्यायचं ना ह्याच्यामध्ये. राहत स्त्रिया जात नाही. हो. बाकी इतर वेळ म्हणजे असं टायमिंग नाही ना, केव्हा गेलं तरी चालतं ना. कुठे? म्हणजे असं दिवस रात्र असं काय टायमिंग आहे का तिकडे? दिवसाचं रात्री जायचं नाही असं काय? इथे हा नाही, फक्त वस्ती करायची नाही. वस्ती करायची नाही. हा, थांबायचं नाही. बरोबर. मग सहसा कोण संध्याकाळी येत पण नसणार इकडे. नाही असं असतात केव्हा तरी वस्ती करायला वगैरे कोणतरी आले ना, दैनिक वगैरे असतात. राखणी बिकणीवाले असतात. हा तिथे आता एवढ्या ह्याच्यामध्ये हा. तिथे एक हॉटेल आहे, म्हणजे वाळी टाईप छोटा. हा. त्याच्या आतमध्ये इकडे या बाजूला हा. तुम्हाला लघवी करता येणार नाही. बरोबर. या बाजूला इकडे काय करायचं नाही. त्याच्यानंतर तुम्हाला भैमुख असेल तर माळा घालता येणार नाही. हा म्हणजे आहे तो माळा दिसतो ना हा भैमुखाचा, हा तो माळा घालता येणार नाही. म्हणजे राहायचं नाही इकडे. राहायचं नाही. तिथे आला तर अगोदर सांगा तू काय घरी चालली बघतो काय ते बरोबर. असं. म्हणजे इकडे वस्ती करायची नाही. बरोबर. हा, इथे वस्ती करायची नाही. आणि हा भैमुख कधी खायला जात नाही, खात नाही. हा हा डुकर वगैरे ना प्राणी येत नाही इकडे. म्हणजे खाणार नाही. बरोबर. आणि तुम्ही समजा जबरदस्तीने झोपलात हा तर तुम्हाला तो काही करून भयाभीत करून घरी पाठवणार. बरोबर. आणि लग्नी करायचं आहे सांगतो नाही. बरोबर. तर ते हे दिसतं ना, हा हा समोरचं ते काय ते हे बांधलेलं आहे ते, झोपडी आपली ही. हा झोपडी आहे, हा, माळा खोपटा म्हणतो. खोपटा. हा त्याच्या बरोबर हे आहे, हरल आहे. हरल. या हा हा या बाजूला काय करायचं करायचं नाही. बरोबर. म्हणजे दिशा या आहे. बाजूला ठीक आहे. म्हणजे त्याच्या पलीकडे चालतं. श्री स्वामी समर्थ. आता आपण आलो दर्शन घ्यायला. बघे आणि हे मंदिर बांधायला म्हणजे तसं हे नव्हतं, म्हणजे काय संमती नव्हती. ओके. हे जबरदस्त लोकांनी त्यावेळेला बांधलंय. हा तरी पण किती वर्ष आले मंदिर आहे? हा. किती वर्ष आले मंदिर म्हटलं तरी? तरी बरीच वर्ष झाली त्याला. 25-30 वर्ष आले ना. हो जास्त झाली. आणि वारू पहिल्यापासूनच आहे ना. हा ते वारवळ पहिल्यापासून आहे. म्हणजे वारवाभोवती मंदिर बांधलं गेलंय. हा वारवळ ते तिकडे आहे. त्या राजस्थान मेन तिथे आहे त्याचं. हम्म. मग ह्या इथे कसं होतं, एक वावळ्याचं झाड होतं. हा वावळ्याचं झाड
हा आणि त्या झाडावरती तो देवचार असाय तो बसायचा असं रात्री म्हणतात पूर्वीचे बरोबर बरोबर वावळ्याचं झाड इथे होतं हम्म आणि तिथे ते पेळतं तो तिकडे इथे बसायचा. ओके मग आता तिथे ना इथेच थांबा ती ब्राह्मणिक स्थळ आहे ना तिकडे ते आतमध्ये पण तिकडे आता तुम्ही कुठे आम्ही जातो पण ते काटे आहेत सगळे आतमध्ये. हा लांबसून बघे थोडक्यात आणि याच्या आतमध्ये आहे का आता नाही नाही आतमध्ये म्हणजे सांगता येत नाही हा सांगता येत नाही असंही शकेल. इकडे आणि ह्या लाकडाचा आहे का हो? नाही हा 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 कसला लाकडाचा दिसतं कोणतरी ठेवला आहे. खराच वाटतोय तो हा जो आमचा हा उजवलेला आहे. ओके आम्ही बसवलं आम्ही काय केलं होतं हा ह्या घाटी वगैरे विकल्या म्हणजे काय घंटाच्या घंटा बिंट, त्या विकल्या आणि हात हे केलं, बनवलं हा बनवला पण जास्त वर्ष झाले नाही त्याला. हा, पण ते पण पेडाच गेला आतमध्ये आतमध्ये काय कव्हर केलं. अशा प्रकारे हे ठिकाण आहे याच्याबद्दल मी ऐकून होतो. आणि ह्या देवस्थानात तुम्ही काय म्हणता म्हणजे बाकी असं काय वेगळं शब्द काय नाही ना नाही का कसं माहितीये मला कसं तुमच्या भाषेत काय म्हणतं गावच्या भाषेत हे ते देवचाराचा अभ्यासन देवचाराचा अभ्यासन म्हणजे काय देवचार आपण म्हणतो ना मराठीकडे देवचार कसे असतात बरोबर असे देवचार पुरुषाचा देवचार वगैरे हा, हा. अशा मध्ये तसा हा वावळेला देवचार म्हणून वावळ्यावरचा देवचार म्हणून याचं नाव आणि आता त्यांनी ह्याच्यात नवीन ह्याच्यात ते काय केलं वावळेश्वर करून ठेवलं. वावळेश्वर. ऍक्च्युली स्वर नाही हा हा बरोबर फक्त लक्षात हा आलं? फक्त एवढा की नाच शक्ती मात्र इथे आहे एवढं करायचं. हा हा तर कुठच्या राठीच्या अंडर हे एवढं काही चालत नाही बरोबर कुठच्याच नाही. आता आपल्या ह्या राठी कशा 84 अंडर हा अंडर चालतात ना बरोबर हा हे हा चालत नाही. 86 अंडर नाही 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 चालत. ते कोणाच्याच अंडर चालतं अलिप्त अलिप्त ओके अलिप्त खाणारे. काय नाग काय बोललो तुम्ही नाथाचं स्थान बोललं की नाग स्थान बोललंय का नाथ शक्ती आहे नाथ शक्ती. शक्ती ओके. काहीतरी असं आहे. कारण नाथ शक्ती म्हणजे कसं माहितीये इथे हे जे भारलंय ना पूर्ण ही जी सीमा भारली ही नाथ गोसावने भारली आहे. ओके हा मठ तिकडे आहे बरोबर मठपुत्र बरोबर हा मठच्या ह्याने भारलेले आहे. बरोबर आता मी तिकडे दर्शन घेऊन आलो बोंबडेश्वरला ज्यावेळी ती भारली ना हा ही सीमा त्यावेळी पूर्ण अवलाद त्याची खाल्ली ती ह्याने खाल्ली. ओके जो संपलाय ना मठामध्ये हा ते काम ह्या सर्पाने खाल्लेलं आहे ते. ओके आपण तेच सांगत ती वंश नाही सर नंतर म्हणजे असं आहे की नंतरचे गाव वसले बरोबर आणि पांडवसाच गाव मठ ही ऍक्च्युली वाडी होती. तर आता काय केलंय की नाही मठ बुद्रुक म्हणजे ग्रामपंचायत वगैरे आमची तिकडे टाकली. बरोबर हा आता आमच्या नकाशाला बघितला तर पांडवस गावच आहे. पांडवस आताच गाव. नाही, मुळात पूर्वीचं बरोबर काढलं होतं मध्यंतरी. आता ते काय तिथे लोकांनी काय त्यावेळी हुशार होते त्यांनी ते काय मग गाव करून आता तुमची हे एकत्र आहेत ना म्हणजे ग्रामपंचायत एकत्र आहे हो मठबुद्रुक पांडव मठबुद्रुक बरोबर आता पांडवची लोकसंख्या किती साधारण तरी पण मला वाटतं 1000 होईल 1200 पर्यंत होईल वाटतं. होईल ना म्हणजे किती वाड्यांचं गाव आहे पांडव एकच वाडी पूर्ण मिळून एकच गाव वाडी काय म्हणतात तुम्ही ही दिघी वाडी या बाजूला आहे पांडवची. ती पांडवची हा आणि बाकी गावठण सगळं म्हणजे ते काय म्हणतात तुम्ही मेन गाववाडी काय म्हणतात पांडलोसच नाव ना वाडीचं म्हणजे तुमचं पोस्टल ऍड्रेस काय फक्त पांडलोस आमचा म्हणजे पोस्टल ऍड्रेस म्हणजे कसं हे मुक्काम पांडलो झालं पण आमचं पोस्ट श्रावणला आहे. श्रावण ओके पण आमचं कसं समजा मठबुद्रुक जर लिहिलं ना पांडवस मुक्काम पांडवस पोस्ट मठबुद्रुक जरी केलं तरी आमचे तिकडून पत्र येणार. बरोबर ते कणकवलीवरून मग काय करतात असे पाठवतात श्रावण मार्गे त्यांना माहिती आहे बरोबर आणि इकडून येतात मग ते. मग आता ह्या मंदिरात जर म्हणजे आता लोकांना काय आकर्षण असतं म्हणजे अशा देवस्थानाबद्दल ना तर तुम्ही या देवस्थानाबद्दल थोडक्यात काय सांगा म्हणजे इतर लोकांसाठी की इथे यायचं जर कोण आले तर कशी पाळणूक ठेवायची किंवा काय म्हणजे ठिकाणात कसं राहायचं काय इकडे स्त्रिया चालतात ना फक्त त्या ह्याच्यात जात नाही येतात स्त्रिया पण ऍक्च्युली स्त्रियांना इथे तसा हक्क नाही. आता ते येतात आणि कोणाला विरोध करता येत नाही ना बरोबर कोणी याला करता नाही तुमची भावना तुम्ही सांगा जी आहेत नियमाची कोणाला विरोध करता येत नाही. पण तुमच्या गावात या पेडाला वगैरे स्त्रियाने हात लावायचा नसतो बरोबर नव्हता त्या पूर्वीच्या पूर्वीच्या वेळेला. काळात आता काय ती पूजा करतात काही करतात ती गोष्ट बरोबर पण या नियमाप्रमाणे इथे स्त्रिया पूर्वी यायच्या नाही बरोबर आणि ती देवर आहे ना तिकडे ती मेन राय तिथे तो चाळा म्हणून आहे ना आणि मेन आदस्थान त्याचं जे आहे नागाचं ते तिथे आहे. ओके त्या रायामध्ये त्या रायामध्ये इथे कुठे आहे ते पेडामध्ये. आणि आता जे लोकांना दिसतो तो कुठे या परिसरातच दिसतो किंवा कुठे पण दिसतो कुठे पण दिसणार. आता आमच्याकडे कसं होतं माहितीये जरा समजा काहीतरी जरा आमची एक चूक झाली असेल गडबड झाली असेल तो गावभर फिरतो. ओके गावभर फिरायला लागला मग काय करणार तुम्ही जर दात दिला नसेल तर मग कोंबड्यांना फोक असं
कोंबडं मार कुठेतरी काहीतरी कर असं, बाकी इतर नाही. इतर जर असं काही नाही. कोंबड्या मेंढ्यांना मारणार. मग तुमच्या लक्षात येतं काहीतरी लक्षात गडबड येतं झाली. काहीतरी गडबड झाली, चौकशी केली. हम्म. समजा काय झालंय व चुकलं आहे कोणतरी, हा. म्हणजे कोणतरी चूक केलंय किंवा पिऊन वगैरे आला इथे, मग दारू पिऊन आला काहीतरी हे इथे केलं. पिण्याचंही नाही, हम्म. म्हणजे पिणं बिणं इथे नाही चालत बरोबर. नाही. हम्म, हम्म. तर तशी चूक झाली असेल तर मग शरणागती पत्करायची की तो बंद झाला, ओके. असं प्रकार आहे तो. ते बघा हे आणि ठिकाण आहे ज्या किती ठिकाणी. सालापासून म्हणजे ज्यावेळी इथे पूर्व झाला ना, हम्म. इथे हम्म. ह्यामध्ये इथे वस्तीला जो पूर्व सुरुवातीला जो आला हम्म. बरोबर. त्यावेळी त्याचा हे आदर्शन नाहीये, त्याच्या पूर्वीच आहे. पूर्वीपासून आहे. बरोबर. म्हणजे तुमच्या भाषेत हे कडक एकदम आहे इथलं ठिकाण. आता लोक काही पाळत आमचं नाही नाही वेगळी ते, गोष्ट. आम्ही वसवलेलं नाही. बरोबर. पूर्वीपासून ह्या वसाने वसवलेलं नाही. हे जे तुम्ही गोसाव्याचं मठ बोलता ते त्याच्या संबंधित काहीतरी ठिकाण असणार म्हणजे त्या काळातलं. गोसाव्याचं मठ म्हणजे कसं, हम्म. गोसाव्याने भारण्याचा प्रयत्न केला तो. ओके. त्याच्या अगोदरपासून आहे म्हणजे. अगोदरपासून, त्याच्या अगोदरपासून आहे. मग गोसाव्याला संपवला, गोसावी पूर्ण संपवला बरोबर. मठातला तो. बरोबर. तो सरपाने संपवला, जाऊन खाल्ला त्याला. बरोबर. सगळ्यांना ते म्हणजे एक एक त्याला हे केलं, दंश केला. संपूर्ण केला. त्यानंतर बाकीची वस्ती नंतर झाली म्हणजे. नंतर झाले. म्हणजे आता तुमचं गाव साधारण 350-400 वर्षापूर्वीपासून असेल ना, म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात, हा, शिवाजी महाराजांच्या काळात आजूबाजूच्या काळात काहीतरी गाव असतं. नाही ते लोक त्यावेळी करून आले. हा. कधी शिवाजी महाराजांच्या कालावधीच्या वेळी हम्म. हे लोक जे खाली आले बरोबर. ते परत गेले नाही, कारण कोणी ते मुघलांचं कोणतं तरी हे झालं होतं ना, हम्म. त्यावेळेला शिवाजी महाराजांनी काय सांगितलं होतं हम्म. की ज्यांना आपला जीव वाचवायचा असेल बरोबर. त्यांनी घाटाच्या खाली चला, बरोबर. कुठे इकडे. हम्म. ते जे घाटाच्या खाली आले ते परत गेलेले नाही, गेले मग त्यांना इकडे आवड निर्माण झाली. बरोबर. असं ते. आणि त्याच्यामुळे फार फिरले. आता काय म्हटलं जातं, आमच्याकडे काही त्याचा पुरावा वगैरे नाही. हम्म. पहिला आला तो तिकडे कुडाळला गेला, हम्म. कुडाळला गेला, त्याला ते जमलं नाही तिथे, म्हणजे कुडाळसारखी सुट्टी जागा टाकून इथे आला. हा. आला तो इथे नाही आला, तो चिंदरला गेला, हा. चिंदरून मठाला आला, हा. मठावरून मग इकडे आला, मठात ते जमलं नाही नाद बसवायचं, हम्म. तेव्हा तो इथे आला. बरं. इथे आल्यानंतर ह्याच्याशी त्याने संधान बांधलं, हा. कोणाशी ह्याच्याशी. हम्म. आणि त्याच्यानंतर इथे ती म्हणजे पूर्ण औलाद वगैरे वाढली आणि मग ते पंचायतन वगैरे देवळाचं हे वगैरे झालं. हम्म. ती गोष्ट आहे म्हणा. हम्म. कारण आमचं देऊळ जे आहे ते जवळजवळ 1783 आपलं 1783 मध्ये 73 मधलं आहे, 73 मध्ये. ओके. तिकडचं आहे ते. मग हा, त्याची नोंद आहे तशी. हम्म. हे आता रस्त्याच्या बाजूला होतं ते. ते आहे ते नंतर त्याच्या पुढचं. ओके. आतमध्ये आहे ते. का पुढचं मंदिर बोललं ते नाव काय? ते पण जैन ब्राह्मण माडवीराचंच आहे. असंच आहे नाव. हा. तर आता आपण त्या ठिकाणी आलो ज्या ठिकाणी, आणि या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी भरपूर लोकांना दिसला असं म्हणतात, आजूबाजूच्या परिसरात दिसतो कुठे ना कुठे. दिसतो इकडे, दिसतो बाहेरच्या लोकांना सुद्धा दिसतो. पण आम्ही काय म्हणतो, तुम्ही मारू नका, बरोबर. त्याचा त्रास तुम्हाला काही होणार नाही. म्हणजे तुम्ही आता जसं आपण म्हणजे आपल्या धर्माचं आपल्याला देवच मानले, आणि तुमच्या गावात ती खास विशेष करून श्रद्धा आहे. म्हणजे पाणलोस मध्ये साप मारत नाही. बरोबर ना. किंवा आमची जी लोक आहेत ना बाहेर, म्हणजे समजा आमच्या मुली जर दिलेल्या असतील, हम्म. त्यांची मुलं जरी असतील, हा. त्यांनी सुद्धा साप मारायचं नाही अशी आमची एक सक्त मन आहे त्यांना. म्हणजे कसं सांगितलेलं असतं, कारण नाहीतर म्हणजे तसा त्यांना सुद्धा समजा कुठेतरी दुखवला असेल, कुठेतरी गेला अळवी करायला गेला, काहीतरी करायला गेला असेल, आणि समजा दुखून आला असेल घरी, फक्त याची हाक मारली की तो गायब तिथं. ओके. म्हणजे याची आठवण केली की ते तो साप गेला. निघून म्हणजे जातो. त्याला मांत्रिक शक्ती वगैरे करून त्याला काय करत नाही. म्हणजे तुमच्या गावात कुठे असं सापाचा त्रास असेल तर तुम्ही इकडे येऊन गारणं करता? नाही, करायला नाही. तिथून जागेवरच बोलायचं. जागेवरून जरी सांगितलं तरी चालतं. आणि कसं आहे, याचं तुम्ही कुठूनही हाक मार, जगाच्या कानाकोपऱ्यातून कुठूनही हाक जरी मारली तरी तो काही अवधीत म्हणजे सेकंदाच्या ह्याच्यात सुद्धा जाऊ शकतो. बरोबर. कारण पूर्वीची उदाहरणं ऐकिवात अशी आहेत, कराची पर्यंत सुद्धा हे जाऊन आलेलं आहे. कराची म्हणजे कुठे आलंय, पाकिस्तानला आलंय. कारण आपले ज्यावेळी लोक तिकडे होते त्यावेळेला काही लोक त्यावेळी होते ते पश्चिम साईडचे, जे मंदिर आहे ना पश्चिम साईडचे, त्यांना कराचीवाले म्हणतात, त्यांचे आहेत काय कोणतरी अजूनही. तर त्यावेळी तिथे प्रसंग ज्यावेळी उद्भवला तेव्हा त्यांनी हाक मारली. तिथे हाक मारल्यानंतर तो किती 2 मिनिटात तिथे बदल झाला. त्यांना तिकडे दर्शन तिथे लटापटी झाली त्यांची, ज्याने त्रास केला त्याची, आणि त्याच्यातून त्याला आणला गावामध्ये. म्हणजे कुठेही जातो हा, जगाच्या कानाकोपऱ्यावरती कुठेही जातो. बरोबर. फक्त श्रद्धा पाहिजे. श्रद्धा पाहिजे. बरोबर. असं आहे राजस्थान. ओके. तर आपण हेच ठिकाण बघण्यासाठी आलं, खास हेच ठिकाण बघण्यासाठी आलं. भरपूर दिवस माहिती होत्या या देवस्थानाबद्दल, पण म्हटलं काय ते बघूया. नाही, सुरुवातीला याची माहिती मी दिली होती. त्याच्या अगोदर पहिली स्टार्टिंगला जी माहिती दिली ती मी दिली होती. ओके. तर ती वेगळी होती आणि तुम्हाला दिली ती वेगळी होती. ओके. अर्धी माहिती जेवढं माहिती होतं तेवढं. नाही बरोबर. आता याच्याबद्दल असं काय लिखित असं काय नसल्यामुळे तुम्ही तोंडीच. म्हणजे कसं, सनद जी आमची होती ना ती आता सनद आमच्याकडे एकाकडे नाही. ओके. त्या सनदी होत्या त्या कुठे गेल्या
याचा काय पत्ता नाही. त्यामुळे देवस्थानिक नोंद काय नाही. देवस्थानिक नोंद ही काय नाही. दिसत नाही कुठे. बरोबर. कुठे गेल्याने काय झालं हे वारुळ आणि जिवंत वारुळ आहे ना, म्हणजे वाढत जातं ना. आता ते तो नाक पण कव्हर केलं तिने. हा नाक केव्हा ठेवला तुम्ही? हा इकडचं ते पंचधातू आहे ना. 10-12 वर्षापूर्वी म्हणजे 10 वर्षापासून हे वाढलंय ना पुन्हा. हे आतमध्ये गेले बघ. म्हणजे जिवंत वाढतं पुन्हा घसरतं, फुटतं तुटतं वगैरे काही होतं. बरोबर. म्हणजे आतमध्ये जिवंत आहे ते, वाढत चालतं. ओके. तर तुम्ही म्हणजे ते बोर्ड लावलं ते वाळवेश्वर, पण इकडे या ठिकाणी तुम्ही काय म्हणता? वाळवी काय म्हणता तुमच्या भाषेत? काय याला आम्ही वाळवेश्वरच म्हणतो याला. आम्ही सगळे काम वगैरे करतो तिथे जाता येत ना आम्हाला ना. तिथे काही करायचं नाही. तुम्हाला काय त्याच्या नावाने काय करायचं इथे जागा इथे. बरोबर. म्हणजे मेन त्याची रायती आहे समोर दिसते ती, आणि त्याचं स्थान इकडे. म्हणजे लोकांनी तिकडे जाऊन हे वावळ्याचं झाड म्हणतात ना इथे होतं, त्याच्यावरती तो देवचार येऊन बसायचा. ओके. इथे त्या ठिकाणी असं वर होतं मंदिर बांधलं. आणि त्यांनी संमती दिली इथे बांधायला. असं आहे. बरं. बाकी तिकडे छेडछाड करायची नाही तिकडे काहीच करायचं. आणि इकडे एवढ्या आवारात कोण वस्तीच थांबत नाही ना. म्हणजे इथे मेन म्हणजे वस्ती होत नाही. फक्त वस्ती कोणाला आहे इथे? म्हणजे शेती करणाऱ्यांना फक्त तांत्रिक रात्रच्या वेळेला वस्ती, राखण करणाऱ्याला. बाकी तुम्ही म्हणाले ते घर जर बांधलं तर तुमचं टिकणार नाही ते घर. बरोबर. त्या ह्याच्यापर्यंत ना ते झोपडीची सीमा आहे ती. म्हणजे तो रस्ता आहे ना आपण आलो तो. त्या रस्त्याची इकडे वस्ती नाही. या बाजूला घर वगैरे जर बांधलं, विहीर वगैरे घेतली तरी त्याचं हे होतं, म्हणजे पाणी खराब होतं. कळलं. बोर वगैरे मारली तर तेवढं काय होत नाही. पण विहीर म्हणजे मोठा खोदाखोदी काय करायची नाही, छेडछाड करायची नाही. कसं होतं, सर्प पडतो ना आतमध्ये. बरोबर बरोबर. आणि जमीन पण हल्ली जाते ना त्याच्यामुळे. दशावतार वगैरे करायचं नाही. कारण काय होतं, तर दारू पिऊन लोक यायचे ना. बरोबर. आणि ब्राह्मणिक स्थळ असल्यामुळे तो त्यांना म्हणजे त्रास व्हायचा. बरोबर. कुठे करायचं एखादा? कुठे? तिकडे त्या मंदिरात. तिकडे काय नाही. तिकडे पण काय नाही, इथे काय नाही. आणि तुमच्या गावात त्या मंदिरात कुठची जत्रा होती बोलला तुम्ही? त्रिपुरी पौर्णिमेची आणि ह्याचं सप्ताह वगैरे. त्या त्रिपुरी पौर्णिमेच्या अगोदर सप्ताह की नंतर? सप्ताह असतो अगोदर एक दिवस. म्हणजे तुमचे काय ते तुळशी विवाहाला सप्ताह. तुळशी विवाहाच्या दुसऱ्या दिवशी आमचा हे सप्ताह, हरिनाम सप्ताह. आणि तिसऱ्या दिवशी मध्ये गॅप नसेल तर 3 दिवस. बरोबर. नंतर त्रिपुरी पौर्णिमा. त्रिपुरी पौर्णिमा तेव्हाच गावची जत्रा त्या दिवशी त्या मंदिरात. मग अशी गेलो होतो. कुठचे मांडवीर ना? मांडवी जैन ब्राह्मण मांडवीर. ते रस्त्याच्या बाजूला तेच ना? म्हणजे तेच आहे ते. आणि त्याचं मूळ आजस्थान तिकडे आतमध्ये. हे कसं आहे, त्यांचं आमचे म्हणजे त्यापूर्वी काहीतरी पाठापूट झाली ना, त्यावेळी त्यांनी ते इकडे बांधलेलं आहे. ओके. आता तिकडचीच आहे. पण जत्रा इथेच भरते आता रस्त्याजवळच्या मंदिरात. इथे पण सप्ताह होतो, तिकडे पण होतो. सेम तारीखला. त्रिपुरी पौर्णिमा दोघांची एका दिवशी होते. ओके. आणि सप्ताह आमचा त्रिपौर्णिमेच्या अगोदर एक दिवस आणि त्यांचा त्रिपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी. ओके. म्हणजे दोन्ही ठिकाणी वार्षिक होतं. ओके. अशा प्रकारे तसे मंदिर बांधले. आणि आजूबाजूला इकडे बघा खुणा आहेत त्याचे. इकडे पण एक हॉल आहे मंदिराच्या बाजूबाजूला. आता दर्शन तर नाही झालं, पण काही वेळा अचानक दर्शन देतो असं म्हणतात लोक. वरती नागाची फणा सुद्धा दाखवली. तर हे मंदिर बघायला मी आलो होतो. आणि या ठिकाणी अजूनही त्याचं म्हणजे नागदेवता आहे. आपण जे हिंदू धर्मानुसार नागदेवता म्हणतो ते या मंदिरामध्ये आहे. नंतर रायमध्ये चाललं. ही राय जिथे तर मूळ ठिकाण, ज्या ठिकाणी आता जंगल झाले. पण बघूया. म्हणजे इकडे स्त्रिया येत नाही. या रायमध्ये स्त्रियांना प्रवेश नाही असं त्यांनी सांगितलं त्यांच्या प्रथेनुसार. ही संपूर्ण राय ना. त्याचं ठिकाण कुठे? आतमध्ये झाडाच्या इकडे. मूळ ठिकाण कुठे बोलला तुम्ही? तिकडे नाही, मूळ ठिकाण इथे कुठेतरी आहे. इथे ह्याच्यात वेलात. हे कागदाचं झाड काहीतरी आहे ना. हे संपूर्ण वेल आहे ते बघा. भरगच आहे एकदम जंगल. नाही ना आतमध्ये. बरोबर. नाही आता ते कमी झालं. पहिल्या ह्याच्यापेक्षा जायला मिळायचं नाही. आता तरी आता दिसतंय इकडून. बरोबर. सुरुवातीला गेल्या वर्षापर्यंत तरी दिसत नव्हतं. आता इथे आग लागली तर हे जळून जाणार, इकडचं दिसत. बरोबर. इकडे आग लागली तर हे होतं ना, जळत. तरी पण वेली मोठ्या आहेत. याची मेन राय. ह्या राय काय म्हणतास तुम्ही? त्याचीच राय ती वावळेश्वराची राय. वावळेश्वराची राय. वावळेश्वराची राय. बाकी सर्प केव्हा दिसतो
फिरतो, बरोबर, पण काय त्याचा त्रास नाही. झोपल्यानंतर सुद्धा अंगावरून जातो, ओके, कळत नाही. हा हा समजा जर जाग आली तुम्हाला हा तर काय घाबरण्याचं काय, समजून जायचो अंगावरून गेला गेला. ओके, तुमच्याकडे गेलो काय हो? होय गेला. हा होय, कितींदा, एक दोनदा? नाही माझ्या म्हणजे काय म्हणजे थोडक्यात काय प्रकार तो आशीर्वाद देता म्हणून येता की कशासाठी? नाही नाही, कसं असतं माहिती आहे, गावामध्ये काहीतरी जर गोंधळ असेल म्हणजे असा चुकीचा काहीतरी हे भाग असेल हा 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 तर त्यावेळेला तुम्ही त्याला दाद दिली नसेल तर तुम्हाला सूचना करून कोण चुकीचा वागला तर त्याला तर तो शासन नाही करत, बरोबर, असं अंगावरून जाणार. आता अंगावरून गेल्यानंतर ते हे व्हायला पाहिजे ना. हा म्हणजे तुमच्या गावात दारूगिरी चालत नाही? नाही दारू नाही करत. ओके, म्हणजे व्यसन करायचं नाही, व्यसन करायचं नाही. आता म्हणजे व्यसन केलं तर अंगावर जाऊन तो हे करणार. चुकत बसते. ओके, चुकत बसते. इथे दारूचं हेच नाही म्हणून ते आपण दशावतार वगैरे जे बंद केले पूर्वी त्यावेळी. बरोबर, आमच्याकडे सगळे ब्राह्मणच आहेत बरेचसे. हा सुद्धा इथे ब्राह्मण आहे, काळा असला तरी ब्राह्मण आहे, तो देवतार आहे परत. बरोबर, बाकी काय माहिती देण्यासारखं तसं काय नाही. ओके, बरोबर. पण हे म्हणजे तुम्ही अजून श्रद्धा बाळगून आहात देवस्थान? श्रद्धा बाळगून आहोत आम्ही, श्रद्धा बाळगून आहोत. बरोबर, प्रश्नच नाही. आणि केव्हाही काम म्हणजे नवशिकाला कुठून बरोबर, कुठून हाक मारायची, श्रद्धा पाहिजे. बरोबर. ते बोलले तसे कराचीवाले, त्यांना सुद्धा त्यांची अनुभूती आहे. कराची पाकिस्तान पर्यंत, म्हणजे तुमच्या गावातलेच कराचीत जाऊन राहिले होते ना तिकडे? राहिले होते. मग त्यांना त्या ठिकाणी ते म्हणजे त्रास झाला तेव्हा त्यांना अनुभव आला. तो गेला तिकडे. बरोबर, हा, आणलाही त्याला. ते आज अजून पण आहेत गावात कराचीवाले? नाही, आता नाही, त्यांची हे आहेत म्हणजे नातवंड्यांनी आहेत. बरोबर, ओके ओके, कुठेही जातो. बरोबर, म्हणजे तुमच्या गावातले लोक कुठे त्याला आठवण करू दे किंवा संबंधित माहेर वशिनी असेल, जगण्याचा प्रारंभ असेल, बरोबर, तो तिथपर्यंत जातो. ओके, जातोच तो. पण तो कसा दिसणार माहिती आहे? एक तर तुम्हाला दिसणार नाही, दिसला तर सर्प रूपात दिसणार, नाग रूपात. बरोबर, दिसला तर आधी नाग बघितल्यानंतर भयभीत माणूस. बरोबर, तेच होतं म्हणून मी पण तेच बघून आलो. दिसला तर काय करायचं? गायब होतो झपक ना. त्याच्यानंतर कसा इथे गारुडी वगैरे यासारखं नाही. ओके, तो म्हणेल की मी याला पकडेन तर तुम्हाला तो लगेच गुप्त होणार जाग्यावर. समजा तुम्ही ती शक्ती आणि त्याला त्रास होणार. कोणी प्रयत्न केला होता का तसा अगोदर? पूर्वी व्हायचे असे प्रयत्न. ओके, मंदिराकडे आलोय पांडलोसच्या, म्हणजे गावच्या बचत पूर्व मर्याद. आणि हे इकडे जीर्णोद्धार चालू आहे मंदिराचं, मस्त मंदिर आहे. सुंदर परिसर आहे बघा. हे पूर्ण देवराई मधलं मंदिर आहे ना? एका बाजू मंदिर आहे देवराई, गाव एका बाजू आणि मंदिर एका बाजू ना. इकडे वस्ती नाही. बरं, हे मूळ मंदिर सुंदर. इकडे सुद्धा तरंग आहेत, 5 तरंग. आणि असे सगळे पुरातन सगळे देव आहे तिकडे. हे तर मंदिर केव्हा बांधकाम चालू आलं आहे? नवीन मंदिर, हे नवीन मंदिर बांधकाम केव्हा चालू केलं? ते 4-5 वर्ष झाली. पुरातन शिवलिंग डिझाईन पण मस्त नाही, पण फुलं आहे ते बघा. त्याच्यात दिसतं नक्षीकाम आहे सुंदर, सुंदर नक्षीकाम आहे त्याच्यावर. म्हटलं पूर्वीच आहे पुरातन शिवलिंग.
मस्त छान आहे मंदिर. हे मांडवीर आणि हे जैन मंदिर म्हणून जैन मांडवीर म्हणतात बरोबर. जैन आणि मांडवीर. तर आता आपण जैन मंदिरात चाललंय. आता लिफ्ट केलं एकत्र होतं ते पहिले सुरुवातीला. ओके हां. महालक्ष्मी ना बरोबर. हे पहिलं मंदिर तिकडे आतमध्ये होतं. आतमध्येच मंदिर होतं. हां हां. अशा प्रकारे संपूर्ण परिसर आहे. तर आपण इथून आता ड्रोन शॉट घेतोय. हे आम्ही मार्बलचं केलं होतं सुरुवातीला. हां हां. तर ते नाही जमलं आम्हाला. ते काढून टाकलं कुठून टाकलं. ओके मार्बलचं करणार होतं. हां मग रेग्युलर केलं बरोबर. तर आता इथून मस्त आपण ड्रोन शॉट घेऊया. तर सुंदर असा मंदिर परिसर आहे. आणि घाडी काकांनी मस्त माहिती. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. ते वेळात वेळ करून तुम्ही काय केलास कामा काय केलास ते काम चालू होतं. जरा म्हटलं बागेतून फिरून हा तिने आपलं काम धंदा सोडून माझ्यावर. आता मी काय नुसतं घरी बसायचे म्हटलं फिरून येऊया. बरोबर. पण धन्यवाद चांगली माहिती दिली. धन्यवाद धन्यवाद. तर आता काकांनी आपल्याला चांगली माहिती दिली आणि निसर्गरम्य अशा मंदिर परिसरात मी आणि इथून आपण ड्रोन उडवले. आता संपूर्ण गावाचं तुम्हाला ड्रोन शॉट या व्हिडिओच्या एंडिंगला आता तुम्हाला बघायला भेटतील. ते एन्जॉय करा. तुम्हाला लक्षात येईल कसं गाव आहे ते. ऐतिहासिक गाव आहे सुद्धा. काय सांगू देवा ज्ञानोबाची काय सांगू देवा ज्ञानोबाची काय सांगू देवा ज्ञानोबाची काय सांगू त्या मायेचा
Ah